नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, ह्यासारख्या अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व पुढील आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये बघू शकता की वरच्या बाजूला 23,775 ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती. खालच्या बाजूला 23,725 ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती. आणि आज मी मुद्दाम लाईव्ह सेशन सुद्धा ठेवलेलं होतं, कारण मला असं वाटत होतं की कोणत्या तरी एका दिशेनं मोठी मूव्हमेंट होऊ शकते आणि आपल्याला एक ट्रेंडिंग मूव्हमेंट बघायला मिळू शकते. त्या पद्धतीनं सकाळी तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल गॅप अप ओपन झालं. आपल्याला 23,800 ला एक रेझिस्टन्स होता. 23,800 च्या वर ओपन झालं आणि ओपन झाल्यानंतर जनरली गॅप अप ओपन झाल्यानंतर आपली अपेक्षा अशी असते की ओपनिंग नंतर एक प्रॉफिट बुकिंग येतं किंवा सेलिंग येतं आणि आदल्या दिवशीचा जो क्लोजिंगचा एरिया असतो ह्या एरियापर्यंत ते सेलिंग आपल्याला बघायला मिळतं आणि त्यानंतर मग बाउन्स येतो आणि मग पुढे जी काही प्राइस ऍक्शन होणार आहे ती त्यानंतर होते. असं बऱ्याच वेळेला आपल्याला बघायला मिळतं. मात्र ह्या आठवड्यात संपूर्ण जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक वेळेला आपल्याला काय दिसलंय, गॅप अप ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला वरच्या दिशेनं मूव्हमेंट बघायला मिळते आणि त्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळतं. मात्र आज कदाचित आपल्याला काय होईल हे माहित नव्हतं. ओपन झालं आणि त्यानंतर पहिल्या 15 मिनिटातच वर गेलं. ज्या वेळेला अशा प्रकारे वर जातं गॅप अप ओपन होऊन, त्यानंतर आणखीन त्याला थोडा फॉलोअप येण्याची शक्यता असते. हे गॅप अप ओपनिंग नंतर जेव्हा वर जायला लागलं, आपलं पहिलं टार्गेट जे होतं 23,825 ते अचीव्ह झालं. त्यानंतर तिसऱ्याच कॅन्डलला आपल्याला दुसरं जे टार्गेट होतं 23,875 ते अचीव्ह झालं आणि बरोबर तिसऱ्या टार्गेटला म्हणजे 23,925 ला तुमच्या लक्षात येईल, म्हणजे आपण ह्या ज्या लेवल देतो ह्या 3 टार्गेट थिअरीनुसार येणाऱ्या ज्या लेवल्स आहेत, तर ह्या लेवलला किती परफेक्ट पद्धतीनं मार्केट रिस्पेक्ट करतं, आज निफ्टीनं कशा प्रकारे रिस्पेक्ट केलं हे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल. बरोबर 23,925 ला 3-4 कॅन्डलनी टच केलं, पण एकही कॅन्डल ह्याच्यावर क्लोज होऊ शकली नाही. ह्याच्यावरनच तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं आपल्याला ह्याच्यामध्ये मूव्हमेंट बघायला मिळाली. आणि त्यानंतर काय झालं, जवळजवळ 1 तास प्रयत्न केल्यानंतर मग थोडंसं सेलिंग यायला लागलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वन वे सेलिंग बघायला मिळालं. तर ज्या पद्धतीनं आपल्याला तेजी बघायला मिळाली त्याच पद्धतीनं मंदी सुद्धा बघायला मिळाली आणि त्यानंतर दुपारनंतर 12 वाजल्यानंतर आपल्याला साइडवेज झालेलं मार्केट बघायला मिळालं. अर्थात शेवटी शेवटी मार्केट क्लोज व्हायला अर्धा पाऊण तास असताना एक थोडंसं सेलिंग आलं, मात्र लगेचच आपल्याला पुन्हा रिकव्हरी बघायला मिळाली. असं करत 23,813 म्हणजे 23,800 च्या वरच आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालं. हे झालं आज निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. आता आपण काय करणार आहे, पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते ह्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याला वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट बघायचा आहे. तर मी इथे काय करतो, ह्या सर्व लेवल काढून टाकतो आणि हा चार्ट पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो. आता वीकली टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट ओपन केल्यानंतर आपल्याला थोडं झूम आउट करावं लागेल म्हणजे चार्ट व्यवस्थित दिसू शकेल. आता जर तुम्ही हा चार्ट बघितला तर आपल्याला काय दिसतंय, आपल्याला इथे एम पॅटर्न बनतोय की काय अशी शक्यता निर्माण झालेली होती. मात्र ह्या आठवड्यात काय झालं, मागच्या आठवड्यात खूप मोठं सेलिंग झालं होतं. तुम्ही त्याच्या आधीचं जर हे बघितलं तर आपल्याला काय दिसतंय, एक तेजी झाली,
त्यानंतर कंटिन्युअस सेलिंग झालं, त्यानंतर एक बाईंग आलं, पुन्हा सेलिंग आलं. आणि हे होत असताना जर समजा हा लो बनलेला जो आहे 23,200 च्या आसपास, हा जर खालच्या दिशेनं ब्रेक झाला असता, तर मग आणखीन एक मोठी मूव्हमेंट आपल्याला मग एम पॅटर्नचा ब्रेकआउट बघून आपल्याला ती बघता आली असती. म्हणजे 1,000-1,500 पॉईंट आणखीन निफ्टीमध्ये सेलिंगची मग टेक्निकली मग ते टार्गेट आपल्याला निघालं असतं. आता हे टेक्निकल टार्गेट मी कशावरनं काढलं? जर समजा ही लेवल आपण इथे बघितली, तर ही दिसते 23,200 ला. हाय साधारण दिसतोय आपल्याला हा 24,800 ला. म्हणजे इथे काय झालं आपल्याला, की हे 1,600 पॉईंटची आपल्याला तेजी दिसते झालेली. मग जर इथून पुन्हा खाली जायला लागलं, तर 1,600 पॉईंट आणखीन खाली जाऊ शकतात. म्हणून मी ऑन एन एव्हरेज 1,500 पॉईंट ची मंदी होऊ शकते असं म्हटलं होतं. मात्र इथे काय दिसतंय आपल्याला, ह्या आठवड्यात काय झालं, या आठवड्यात गॅप अप ओपन झालं. म्हणजे ज्या पद्धतीने ही मोठी कॅन्डल बनली, कुठलीही एक मोठी कॅन्डल बनली की त्यानंतर आपल्याला थोडंसं पॉज कॅन्डल बघायला मिळते. आणि त्यानंतर आता काय होईल आपल्याला, या आठवड्यात जर तुम्ही बघितलं तर ह्या आठवड्यात अगदी छोट्या एरियामध्ये मुवमेंट झालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही ह्या आठवड्याचा हाय मार्क केलात, आता ही काय झाली आहे, इनसाइड कॅन्डल तयार झाली आहे. मग ह्या इनसाइड कॅन्डलचं काय होतं, आपण हाय मार्क करायचा आणि लो मार्क करायचा. जर समजा हा हाय ब्रेक झाला, तर आपल्याला काय होऊ शकतं, म्हणजे एखादा, आता हे वीकली टाइम फ्रेम मध्ये बघतोय, एखाद्या दिवसाची कॅन्डल आपल्याला ह्या हायच्या वर, ह्या आठवड्याचा जो हाय आहे त्याच्या वर क्लोज झाली आणि नेक्स्ट डेला तो हाय जर तुटला, तर आपल्याला ह्याच्यामध्ये एक तेजी, एक बाउन्स बघायला मिळू शकतो. तो किती होऊ शकतो, ह्याच्यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल, वेगवेगळ्या पद्धतीनं फिब रिट्रेसमेंट लेवल लावाव्या लागतील. जर समजा काही कारणामुळे हा लो ब्रेक झाला, ह्या आठवड्याचा जो लो आहे तो पुढच्या आठवड्यात ब्रेक झाला, तर काय होईल, मग खालच्या दिशेने एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. पहिलं टार्गेट आपल्याला काय मिळेल, मग 23,500 हे पहिलं टार्गेट आपल्याला मिळू शकतं. आणि 23,500 च्या खाली टिकलं, तर मग 23,250 च्या आसपास आपल्याला खाली जाताना बघायला मिळू शकतं. तर असं, अशा पद्धतीनं आपल्याला ही मुवमेंट होऊ शकते. तर त्यामुळे वर जर हा हाय ब्रेक झाला, तर वरच्या दिशेनं मुवमेंट होईल. हा जर लो ब्रेक झाला, तर खालच्या दिशेनं मुवमेंट होताना आपल्याला दिसू शकते. आता ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्याच्यासाठी आपल्याला जर थोडंसं शॉर्ट ड्युरेशनसाठी बघायचं असेल, तर हा हाय बनल्यानंतर हा लो बनलाय. आता आपल्याला समजा जर वर जायचं असेल, किंमत वर जाणार असेल, तर त्याला कुठले कुठले रेझिस्टन्स फेस करायला लागतील. तर या आठवड्यात आपल्या लक्षात आलं की ही जी लेवल होती 23.6% ची, म्हणजे 23,850 ची, 23,850 हा रेझिस्टन्स आहे. म्हणजे ह्याच्यावर पहिलं गेलं पाहिजे आणि टिकलं पाहिजे. त्यानंतर मग पुढचं टार्गेट आपल्याला काय मिळू शकतं, ही 38.2% ची लेवल आहे 24,050 ची. तर म्हणजे इथून वर टिकलं तर 24,050 पर्यंत जाऊ शकतं. आणि मग आपण फायनल टार्गेट काय ठेवू शकतो, ही जी 50% ची लेवल आहे, ही 50% ची लेवल आहे 24,200 ची. म्हणजे जर तेजी होणार असेल, तर आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की 23,850 हे जवळचं टार्गेट आहे. ते क्रॉस झालं तर मग 24,050 आणि तेही क्रॉस झालं तर 24,200 हीच टार्गेट आत्ता आपल्याला विचारात घेता येऊ शकतात. कारण जोपर्यंत 50% ची लेवल क्रॉस होऊन ह्याच्या वर टिकणार नाही, तोपर्यंत आपल्याला आणखीन तेजीचा विचार करता येणार नाही. तर तेजी करायची झाली तर कशा पद्धतीनं आपल्याला कोणत्या लेवल इम्पॉर्टंट ठरतील, टार्गेट ठरतील, रेझिस्टन्स ठरतील, हे आपण इथे समजून घेतलं. आता जर रिव्हर्सल येणार असेल, आता ही तेजी अशी होणार नसेल, तर मग आपल्याला काय होऊ शकतं, मग आपल्याला हा जर लो तुटला, तर मी सांगितलं त्या पद्धतीनं आपल्याला मग खालची टार्गेट्स बघावी लागतील. सगळ्यात पहिलं टार्गेट आपल्याला काय ठेवावं लागेल, 23,500 च्या आसपासचं टार्गेट ठेवावं लागेल. ते जर ब्रेक झालं, तर मग आपल्याला 23,250 च्या आसपास असणारं हे टार्गेट ठेवावं लागेल. अशा पद्धतीनं आपल्याला वीकली टाइम फ्रेम मध्ये निफ्टीचा चार्ट ह्या सर्व गोष्टी सांगायचा प्रयत्न करतोय. तर आता ह्या आठवड्याचा हाय ब्रेक होणार पुढच्या आठवड्यात की लो ब्रेक होणार, ह्याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. तर त्या आता बघणं आपल्याला इंटरेस्टिंग असणार आहे. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये गेला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ह्या आठवड्यामध्ये आपल्याला ह्या एक दिवस सोडल्यास कंटिन्युअस आपल्याला एका रेंज मध्ये आणि लहान लहान, म्हणजे व्होलॅटिलिटी एकदम कमी झालेली बघायला मिळते. छोट्या छोट्या कॅन्डल बनतायत आणि इथे आपल्याला
अशा पद्धतीनं एक छोट रेंज मध्ये ट्रेड होताना दिसतोय. आजच्या कॅन्डलनं काय केलं, फक्त एक गोष्ट केली, मागचे 3 दिवस आपल्याला एकच हाय बनताना दिसत होता, म्हणजे 23,875 च्या आसपास, 23,870 ते 75. आज तो ब्रेक केल्यासारखा दाखवला, मात्र प्रत्यक्षात काय झालं, खाली येऊन क्लोजिंग दिलं. तर ही तसं बघायला गेलं तर एक शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे. ही जी आजची कॅन्डल बनली आहे, ही ऍक्च्युली शूटिंग स्टार कॅन्डल म्हणू शकतो, किंवा ह्याला ग्रेवस्टोन डोजी म्हणू शकतो. असे वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. तर आता काय होईल, जर आजचा लो तुटला पुढच्या आठवड्यात, तर मग एक सेलिंग होऊ शकतं. पण ते सेलिंग कुठपर्यंत जाऊ शकतं, तर साधारणपणे इथपर्यंत येऊ शकतं. म्हणजे आपल्याला 23,650, 23,700 ह्या आसपास आपल्याला टार्गेट मिळू शकतं. आणि जर ही लेवल सुद्धा तुटली त्यानंतर, तर मग हा लो आपल्याला येताना बघायला मिळू शकतो. म्हणजे 23,500 च्या आसपास आपल्याला किंमत येताना दिसू शकते. मात्र जर काही कारणानं इथून वरच जायला लागलं, तर जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकतं, तर आपल्या लक्षात येईल की इथे एक गॅप तयार झाली होती. ही जी आपण दिसतेय म्हणजे 24,000, आणि वरच्या बाजूला बघितलं तर 24,200, साधारणपणे रफली अशा प्रकारची गॅप आहे. तर इथून वर जात असताना आपण काय करू शकतो, ह्या गॅप पर्यंत जाऊ शकतो, 24,000 पर्यंत जाऊ शकतो, किंवा जास्तीत जास्त 24,200 पर्यंत जाऊ शकतो. ही जी गॅप आहे, ही गॅप आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. तर त्याच्यामुळे वर जात असताना आपल्याला हा रेझिस्टन्स फेस करायला लागणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. वरचं टार्गेट काढत असताना आपल्याला काय करावं लागेल, कशा पद्धतीनं काढायचं ते मी दाखवायचा प्रयत्न करतो. आपल्याला जर वरचं टार्गेट काढायचं असेल, तर पहिलं टार्गेट जे आहे, जिथे आजचा हाय बनलाय साधारण 23,950 च्या आसपास, तर ती आपल्याला गॅपची लेवल आहे. त्यानंतर आपल्याला दुसरी गॅपची लेवल जी आहे, ती 24,200 च्या आसपास आहे. म्हणजे 23,950 ते 24,200 असं 250 पॉईंटचा आपल्यासाठी काय आहे, हा रेझिस्टन्स झोन आहे. आणि ह्या रेझिस्टन्स झोन जोपर्यंत ब्रेक होत नाही, तोपर्यंत आपल्याला आणखीन वरच्या दिशेनं मुवमेंट होण्याची शक्यता लक्षात घेता येणार नाहीये. आणि म्हणून तुमच्या लक्षात येईल की आज सुद्धा 23,950 ला गेल्यावर आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. तर तुमच्या आता ही गोष्ट लक्षात आली असेल. खालच्या बाजूला सुद्धा बघा, ह्या मागच्या 3 दिवसाचा जो हाय होता, तो जसा सारखा होता बऱ्यापैकी, तसा इथे ह्या 3 दिवसाचा लो सुद्धा बऱ्यापैकी सारखाच आहे. बरोबर, थोडासा फरक आहे. तर त्या पद्धतीनं आपल्याला जर टार्गेट ठेवायचं असेल, तर ह्या लो पर्यंत पुन्हा विचार करावा लागणार आहे. तर हे झालं निफ्टीचं आपल्याला वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येतोय ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी आता अवलंबून असणार आहेत. तर आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. बँक निफ्टीचा चार्ट इथे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपण ओपन केलाय. आता जर इथे तुम्ही बघितलं, तर इथे आपण काय केलं होतं, आजच्यासाठी जे विश्लेषण केलं होतं, 51,300 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती, खालच्या बाजूची 51,050 ही इम्पॉर्टंट लेवल होती. आज काय झालं, त्या लेवलच्या थोडंसं खाली ओपन झालं, खाली जरासं खाली यायचा प्रयत्न झाला. प्रत्यक्षात काय व्हायला पाहिजे होतं, हे जे आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा एरिया आहे, इथपर्यंत यायला पाहिजे होतं, पण ते आलं नाही आणि पहिल्यांदाच बाउन्स आला. जेव्हा बँक निफ्टीमध्ये सुद्धा बाउन्स आला, त्यानंतर काय झालं, त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर दुसरी कॅन्डल जी 15 मिनिटाची बनली, ही सुद्धा इनसाइड कॅन्डल बनली. आणि आपल्याला दुसरी महत्वाची गोष्ट काय होती, की ही हॅमर कॅन्डल बनली. म्हणजे इनसाइड आणि हॅमर कॅन्डल अशा दोन्ही आपल्याला कॅन्डल बनलेल्या दिसल्या. आणि त्यामुळे ह्याचा हाय ब्रेक झाल्यानंतर आता आपण इंट्राडे आजचं जेव्हा लाईव्ह सेशन घेतलं, तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्याच्या वर जर टिकायला लागलं, तर आपल्याला एक तेजी बघायला मिळू शकते आणि 51,500, 51,600 ही टार्गेट्स बघायला मिळू शकतात. त्या पद्धतीनं आपल्याला ती टार्गेट्स बघायला मिळाली. इथे सुद्धा लक्षात घ्या की आपली जी 3 टार्गेट थिअरी आहे, त्यानुसार 51,400, 51,500 आणि 51,600 ही तिन्ही टार्गेट आपल्याला येताना बघायला मिळाली. 51,600 च्या वर मग टिकलं नाही, कारण आपले 3 टार्गेट तिथपर्यंत कंप्लीट होत होती. त्यानंतर काय झालं, त्यानंतर मी तुम्हाला जेव्हा ते लाईव्ह सेशन केलं होतं, तेव्हा बँक निफ्टीचा चार्ट बघूनच सांगितलं होतं की इथे आपल्याला आता सेलिंग येतंय, तर आपल्याला थोडंसं काय बघायला लागेल, पहिला सेलिंग जेव्हा येणार त्यावेळेला आपल्याला त्याच्यात मंदीचा ट्रेड घ्यायचा नसतो, एक बाउन्स येऊ द्यायचा असतो आणि त्यानंतर जेव्हा परत जातं, त्यावेळेला आपल्याला मग सेल करायचं असतं. म्हणजे तुमच्या इथे लक्षात येईल की काय झालं, एक हाय बनला,
त्यानंतर इथपर्यंत खाली आलं, एक लो बनला, परत इथपर्यंत वर गेलं आणि खाली यायला लागलं, एम पॅटर्न बनला आणि ह्या एम पॅटर्नचा लो ब्रेक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याला 51,400 ची लेवल आली, त्यानंतर 51,300 ची लेवल आली, अगदी 51,250 च्या आसपास पर्यंत किंमत खाली येताना बघायला मिळाली. आणि त्यानंतर काय झालं, दुपारनंतर 1 वाजल्यानंतर आपल्याला साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली आणि त्यानंतर खूप मोठी मुवमेंट झाली नाही. तर अशा प्रकारे बँक निफ्टीमध्ये आज सकाळी ओपन झाल्या झाल्या वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट बघायला मिळाली, एम पॅटर्न नंतर खालच्या दिशेनं मोठी मुवमेंट बघायला मिळाली. अशा प्रकारे आपल्याला काय झालं की दोन्ही दिशांनी खूप चांगल्या पद्धतीनं एक मुवमेंट झालेली आहे. तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीमध्ये आज काय झालं. आता बँक निफ्टीमध्ये पुढच्या आठवड्यात काय होऊ शकतं हे समजून घेण्यासाठी या सर्व लेवल जे आहेत हे आपण काढून टाकूया आणि बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. वीकली टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टीचा चार्ट ओपन केल्यानंतर थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करून घेऊ. आपल्याला काय दिसतंय, इथे सुद्धा आपल्याला इनसाइड कॅन्डल बनलेली दिसतेय. म्हणजे खूप मोठं सेलिंग मागच्या आठवड्यात झालेलं होतं आणि ह्या खूप मोठ्या सेलिंग नंतर गॅपअप ओपन झालं आणि एक इनसाइड कॅन्डल बनली. दुसरी महत्वाची गोष्ट जर तुम्ही बघायला गेलात तर ही नुसती इनसाइड कॅन्डलच नाहीये, तर ही एक शूटिंग स्टार कॅन्डल आहे. भले ती ग्रीन असू दे पण शूटिंग स्टार कॅन्डल आहे. त्यामुळे जर समजा हा लो आपल्याला ब्रेक झाला खालच्या दिशेनं तर काय होऊ शकतं, ह्या मोठ्या कॅन्डलचा जो लो आहे तो आपल्याला टार्गेट म्हणून येऊ शकतं आणि जर तो सुद्धा ब्रेक झाला तर मग खाली जात असताना साधारणपणे ह्या आसपास अनेक वेळेला आपल्याला सपोर्ट घेतलेला दिसतोय. तर 50,000च्या 50,200 किंवा खाली गेलं तर 50,000 ही लेवल आपल्याला टार्गेट म्हणून बघायला मिळू शकते. तर त्यामुळे त्या दृष्टीनं आपल्याला विचार करायचा आहे. ही 50,000ची जी लेवल आहे ही आपल्याला टार्गेट म्हणून येऊ शकतं. मात्र ही जरी शूटिंग स्टार असली तरी इनसाइड कॅन्डल सुद्धा आहे. त्यामुळे जर काही कारणामुळे हा हाय पुढच्या आठवड्यात ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, आपल्याला आणखीन एक तेजी बघायला मिळू शकते. आता मग त्याच्यासाठी आपल्याला टार्गेट्स कशी ठरवायची, जर तेजी होणार असेल तर त्याच्यासाठी इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावायची आहे. आपल्याला हा हाय झाला होता आणि त्यानंतर जे सेलिंग झालं त्यामध्ये हा लो बनला. आता तुम्हाला जर वर जाणार असेल किंमत तर कोणती टार्गेट ठेवायची हे कसं कळणार, तर इथे आपल्याला लक्षात येईल वर जाताना सगळ्यात पहिली जी रेझिस्टन्स लेवल आहे, आज सुद्धा त्याचा उपयोग झाला आणि त्यामुळे किंमत खाली आली. ती कोणती आहे, 51,400 च्या आसपासची लेवल आहे. कोणती, 23.6% ची. म्हणून 51,400 च्या खाली येऊन 51,311 ला क्लोजिंग आलेलं आहे. त्याच्या वरचं आपल्याला लेवल कुठली आहे, रेझिस्टन्स लेवल किंवा टार्गेट लेवल, ती लेवल आहे 38.2% ची, 51,860 च्या आसपास. 51,860 च्या आसपास म्हणून आपण इथे बघा 850 750 च्या आसपास आपण गेलो होतो. वर जाता आपल्याला शक्य झालं नाही. ही रेझिस्टन्स लेवल आहे. वर जर जाणार असेल, हा हाय जर ब्रेक होणार असेल तर आपल्याला पहिलं टार्गेट असणार आहे 51,860 च्या आसपास आणि जर तेही ब्रेक झालं तर मग आपल्यासाठी दुसरं टार्गेट काय असणार आहे आणि फायनल टार्गेट काय असणार आहे, ते म्हणजे ही 50% ची लेवल. आणि हे टार्गेट कोणतं आहे, तर 52,250 चं टार्गेट आहे. तर मग आपल्याला जर हा हाय ब्रेक झाला तर ह्या प्रकारची टार्गेट्स बघायला मिळू शकतात. आणि जर 50% च्या वर जर टिकलं तर मग आपल्याला वरच्या बाजूनं पुढच्या टार्गेटचा विचार करता येऊ शकतो. कधी कधी काय होतं, खूप मोठं सेलिंग झालंय त्यानंतर बाउन्स येतो, हा साधारण 50% पर्यंत येतो आणि त्यानंतर 50% पासून पुन्हा खाली जायला लागतो. असं जर व्हायला लागलं, अर्थात हे व्हायला लागलं तर त्याच्या आधी आपण अनेक वेळा विश्लेषण सुद्धा करणार आहोत, पण असं होण्याची पण शक्यता असते. आणि तसं व्हायला लागलं तर मग हा जो लो बनलेला असतो हा नेक्स्ट टाइमला नक्की ब्रेक होणार आणि आपल्याला थोडं तरी का होईना खाली जाणार, असं दरवेळचे अनुभव आपल्याला सांगतायत. तर त्याच्यामुळे आता पुढच्या आठवड्यात काय होतंय, लो ब्रेक होतोय का हाय ब्रेक होतोय, की कशा प्रकारे मुवमेंट होतीये, साइडवेजच मुवमेंट कंटिन्यू होतीये, हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे. तर हे झालं बँक निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण काय करूया, बँक निफ्टीचा हा जो चार्ट आहे हा डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मागच्या
1, 2, 3, 4, 5, 6 या दिवसांपैकी हा एक दिवस सोडला म्हणजे शुक्रवारचा 20 डिसेंबरचा, तर तुमच्या लक्षात येईल की साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळते आणि साधारणपणे आपण जर बघितलं तर ह्या रेंजमध्ये आपल्याला मुवमेंट होताना दिसतेय. बरोबर. आता इथे काय झालंय, मागचे 4 दिवस तर एकदम साइडवेज झाली आहे. प्रत्येक वेळेला आपल्याला काय होतंय की ओपनिंग नंतर वर जातंय किंवा वरून खाली येतंय, पण रेंज एक आपल्याला बनतेय त्याच रेंजमध्ये मुवमेंट होताना दिसतेय. ही जर तुम्ही आजची कॅन्डल बघितलीत तर ह्याला आपण शूटिंग स्टार कॅन्डल म्हणू शकतो, ह्याला आपण ग्रेवस्टोन डोजी म्हणू शकतो. तर अशा प्रकारची कॅन्डल आपल्याला दिसतेय. जर आपल्याला शूटिंग स्टार म्हटलं किंवा ग्रेवस्टोन डोजी म्हटलं तर त्या दोन्ही निगेटिव्ह कॅन्डल आहेत. जर हा लो ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, 51,300 च्या खाली आपल्याला जर टिकायला लागलं तर मग खाली जात असताना 51,000 ची लेवल सुद्धा येताना आपल्याला बघायला मिळू शकते आणि ते सुद्धा ब्रेक झालं तर मग आपण हळूहळू 50,500 च्या दिशेनं वाटचाल करू शकतो. असं चित्र आपल्याला आता डेली टाइम फ्रेमवर दिसतंय. जर वर जाणार असेल, हाय ब्रेक होणार असेल आणि इथून वर जाणार असेल, तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हे जे आपल्याला हाय बनलेला होता ह्याच्यावर आता मागच्या 4-5 दिवसामध्ये क्लोजिंग आलेलं नाही. तर साधारण 51,400, 51,500 ह्याच्यावर 51,400 च्या वर असं समजूया आपण. जर क्लोजिंग आलं तर मग काय होऊ शकतं, आपल्याला थोडा ब्रेकआउट मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते आणि त्याचा हाय जर नेक्स्ट डे न ब्रेक केला तर आपण वर जाऊ शकतो. वर जात असताना आपल्याला रेझिस्टन्स कुठे कुठे आहेत तर ते कसे ओळखायचे, तर मी तुम्हाला इथे दाखवतोय. ही जी गॅप तयार झाली होती, ही गॅप आपल्याला आता काय म्हणून काम करणार आहे, रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. ही गॅप मध्ये खालच्या बाजूला 51,575 आहे. ही जी रेझिस्टन्स गॅप आहे, या रेझिस्टन्स गॅप मध्ये वरच्या बाजूला 52,140 आहे. ही 52,140 ची लेवल आहे आणि ही 51,575 ची लेवल आहे. त्यामुळे इथून जर वर जायला लागलं तर ह्या रेझिस्टन्स झोन मध्ये आपण जाणार आहे. बरोबर. आणि ह्या रेझिस्टन्स झोन मध्ये काय होऊ शकतं, पुन्हा किंमत खाली येऊ शकते. बऱ्याच वेळेला काय होतं, हा जर ब्रेक होणार असेल तर कशा पद्धतीने होतो, आधी हळूहळू हळू वर जातं, साधारण ह्या आसपास एक हाय बनतो आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं आपल्याला किंमत खाली यायला लागते, तर ह्या आसपास लो बनतो आणि पुन्हा जेव्हा वर जायला लागते तेव्हा हा हाय ब्रेक होतो आणि आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळतं. तर बऱ्याच वेळेला गॅप जी असते ती ह्या पद्धतीनं फील होते किंवा काय होतं दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा फील होते. मग हळूहळू वर जाणार नसेल तर एकदम गॅप अप ओपन होतं, म्हणजे साधारण 51,750, 51,800 तिथे ओपन होईल आणि काय होईल, मग एकदम गॅप अप ओपन झालं की डायरेक्ट जाऊन ब्रेकआउट करून बाहेर क्लोज देऊ शकतं. अशा प्रकारची मुवमेंट सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते. तर गॅप कशा पद्धतीनं आपल्याला ब्रेक होईल सांगता येत नाही. ब्रेक होणारच नसेल तर मग इथून पुढे ह्या लेवलला टच करायला सुद्धा किंमत येणार नाही. काय होईल, ओपनिंग नंतर डायरेक्टली खाली जायला लागेल आणि हा जो लो बनला होता हा ब्रेक होईल आणि मग सांगितल्याप्रमाणे खालची टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मधलं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये केलेलं विश्लेषण. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे आणि एका महत्त्वाच्या विषयाची माहिती बघायची आहे. त्या महत्त्वाच्या विषयाची माहितीमध्ये आपल्याला तुमच्यापैकी अनेकांना अनेक जण नवीन जॉईन होत असतात. आपल्या YouTube चॅनलवर अनेक नवीन सबस्क्रायबर जॉईन होत असतात. जर आपल्याला फ्री कोर्स करायचा असेल तर आपले 3 फ्री कोर्सेस आपल्याला उपलब्ध आहेत. तुम्हाला ते जर हवे असतील तर तुम्ही काय करू शकता, इथे एक नंबर दिलेला आहे, ह्या नंबरवर आपल्याला ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि ह्या नंबरवर आपल्याला फ्री कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज पाठवा. तुम्ही त्या नंबरवर कॉल केला तर कॉल रिसीव्ह होत नाही, फक्त फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज पाठवा. तुम्हाला सर्व कोर्सेसची माहिती आणि लिंक्स शेअर केल्या जातील. तर हे झालं फ्री कोर्स विषयी. आपल्या शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण एकूण 3 स्टेपमध्ये दिलं जातं. त्यापैकी पहिली स्टेप आहे ती म्हणजे फ्री कोर्स. आत्ताचा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचाच पार्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला रोज विश्लेषण करून सांगितलं जातं. त्यानंतर पुढचा जो टप्पा असतो, जर तुम्हाला हे विश्लेषण आवडत असेल तर तुम्ही काय करू शकता, आपल्या प्रीमियम ग्रुपला जॉईन करू शकता. प्रीमियम ग्रुपला जॉईन करण्यासाठी सध्या म्हणजे 2024 मध्ये आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे अपस्टॉक्स, एंजल वन किंवा सॅमको
ह्या 3 पैकी कोणत्याही एका ब्रोकरच्या रेफरल लिंकद्वारे तुम्ही काय करू शकता, एक डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. बरोबर. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्या तीनही ब्रोकरची रेफरल लिंक दिलेली आहे. त्याद्वारे जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफ टाईम फ्री मेंबरशिप मिळू शकते. तर त्याच्यासाठी जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल की प्रीमियम ग्रुपमध्ये नक्की काय असतं किंवा कशा पद्धतीनं आपल्याला अकाउंट ओपन करायचं आहे, तर अधिक माहितीसाठी तुम्ही काय करू शकता, प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करून या नंबरला जर पाठवला तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची संपूर्ण माहिती सांगितली जाते. ही झाली आपली दुसरी स्टेप. पहिली स्टेप होती फ्री कोर्सची, दुसरी स्टेप आहे प्रीमियम ग्रुपची. तिसरी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये आपले पेड कोर्सेस आहेत. सध्या जानेवारी 2025 बॅचसाठी आपले ॲडमिशन चालू झालेले आहेत आणि कॉम्बो कोर्समध्ये ज्याच्यामध्ये 2 कोर्स आहेत, एक मनी मशीन कोर्स आहे, एक ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे. तर त्याची बॅच, त्याची ॲडमिशन आता चालू झालेली आहे. जर तुम्हाला त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल आणि त्याची एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, की जे जुने सदस्य आहेत म्हणजे ज्यांनी ह्यापूर्वी ह्या कोर्सला ॲडमिशन घेतलेली असेल, त्या सर्व जुन्या सदस्यांना ह्या बॅचमध्ये ॲक्सेस मिळणार आहे. आणि ह्या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे, की अनेक नवीन संकल्पना ह्या कोर्समध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. तर त्या सर्व संकल्पना ह्या जुन्या विद्यार्थ्यांना सुद्धा, जुन्या सदस्यांना सुद्धा त्याचा ॲक्सेस मिळणार आहे. म्हणजे त्यांनी परत फी भरण्याची किंवा नव्याने ॲडमिशन करण्याची गरज नाही. जुन्या सर्व विद्यार्थ्यांना ह्या नवीन बॅचमध्ये ॲक्सेस असेल, जसा नवीन विद्यार्थ्यांना असणार आहे. तर ही बॅच आता चालू झालेली आहे, ॲडमिशन त्याच्या चालू झालेले आहेत. जानेवारी मध्ये ती ॲक्चुअल चालू होईल. आता ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला त्याचे जे काही रेकॉर्डेड पहिले व्हिडिओ असतात, ते तुम्हाला दिले जातील. त्यानंतर मग आपल्याला जानेवारीमध्ये त्याचे लाईव्ह सेशन्स चालू होतील. तर जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर सध्या एक ऑफर चालू आहे. ती ऑफर अशी आहे, की जर तुम्ही 5 जानेवारी 2025 पर्यंत ॲडमिशन घेतली, तर तुम्हाला आपल्याला काय होईल, 2024 ची जी फी आहे, म्हणजे या कॉम्बो कोर्सची फी आहे 7,499, तीच तुम्हाला लागू होईल. जर तुम्ही 5 तारखेनंतर म्हणजे 6 जानेवारीपासून 15 जानेवारीपर्यंत जर ॲडमिशन घेतली, तर तुम्हाला 2025 ची जी वाढलेली फी आहे 9,999 ती लागू होणार आहे. आणि मी सर्वसाधारणपणे जास्त मार्केटिंग करत नाही. कालपासूनच ही माहिती सांगायला पेड कोर्सची ॲडमिशन सुरू केलेले आहेत. माहिती सांगायला सुरुवात केलेली आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय, की आपल्या सर्वांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद या बॅचला लाभतोय. तुम्हाला सुद्धा जर अधिक माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही काय करू शकता, पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरवर पाठवा. तुम्हाला त्या कोर्सची संपूर्ण माहिती, सिलेबस सगळी माहिती पुरवली जाईल. तर आणि त्या पद्धतीनं तुम्ही ह्यापैकी फ्री कोर्स, प्रीमियम ग्रुप किंवा पेड कोर्स यापैकी जो तुम्हाला आवश्यक असेल, तो एक मेसेज जर पाठवला तर तुम्हाला ती माहिती सर्व मिळू शकते. हे झालं महत्त्वाच्या सूचनेविषयी. आजच्या व्हिडिओमध्ये केलेलं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. व्हिडिओ कसा वाटला? काही सूचना असतील, काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.